नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर पर्वत आणि पठार. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार जे मित्रांनो ते आहे दक्खन पठार. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, दक्खन पठाराची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे झाली? तर दक्खन पठाराची निर्मिती झाली प्रामुख्याने ती झाली ज्वालामुखी लावामुळे झाली मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्रातील बालघाट पठार कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्रातील बालघाट पठार जे आहे मित्रांनो ते आहे मराठवाड्यात आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, सातमाळा पठार कोणत्या विभागात आहे? तर सातमाळा पठार जे आहे ते आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, अजिंठा पर्वतरांग कोणत्या पठाराशी संबंधित आहे? तर अजिंठा पर्वतरांग जे आहे मित्रांनो ते आहे दक्खन पठाराशी संबंधित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात कोणत्या प्रकारची माती आढळते? तर महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात जी प्रकारची माती आढळते ती काळ्या माती आढळते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, दक्खन पठाराचा उतार प्रामुख्याने कोणत्या दिशेला आहे? तर दक्खन पठाराचा जो उतार मित्रांनो तो आहे पूर्व दिशेला आहे. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, आठवा क्वेश्चनमध्ये बघूया आपण, महाराष्ट्रातील पठारी भागात कोणते पीक प्रमुख आहे? तर महाराष्ट्रातील पठारी भागात जे पीक आहे मित्रांनो ते आहे कापसाचं पीक आहे मित्रांनो. सी जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महादेव डोंगररांग कोणत्या विभागात आहे? तर महादेव डोंगररांग जे आहे मित्रांनो ते आहे विदर्भामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, महाराष्ट्रातील पठारी प्रदेशाची सरासरी उंची किती आहे? तर महाराष्ट्रातील पठारी प्रदेशाची सरासरी उंची जी आहे मित्रांनो ती आहे 500 ते 1000 मीटर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, दक्खन पठाराचा प्रमुख खडक कोणता? तर जो दक्खन पठाराचा खडक आहे मित्रांनो तो आहे बेसाल्ट खडक आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, पठारी प्रदेशात सर्वाधिक कोणते धान्य घेतले जाते? तर पठारी प्रदेशात सर्वाधिक धान्य जे घेतले जाते मित्रांनो ती ज्वारी घेतली जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, महाराष्ट्रातील पठाराचा मोठा भाग कोणत्या प्रदेशात आहे? तर महाराष्ट्रातील पठाराचा मोठा भाग जो आहे तो देशामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, सातमाळा रांग कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? सातमाळा रांग जी आहे मित्रांनो ती संबंधित आहे नाशिक जिल्ह्याशी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते? तर महाराष्ट्रातील पठारी प्रदेशाचे पावसाचे प्रमाण जे असते मित्रांनो ते असते मध्यम ते कमी असते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, दक्खन पठार कोणत्या भारताच्या भागात आहे? दक्खन पठार जे आहे मित्रांनो ते दक्षिण भागामध्ये आहे भारताच्या. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, महाराष्ट्रातील पठारी प्रदेशातील प्रमुख नदी कोणती? तर महाराष्ट्रातील पठारी प्रदेशातील प्रमुख नदी जी आहे मित्रांनो ती आहे गोदावरी नदी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, पठारी भागात कोणता उद्योग अधिक विकसित आहे? तर पठारी भागात जो उद्योग आहे मित्रांनो तो विकसित आहे तो आहे साखर उद्योग. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्रातील पठाराचा मोठा भाग कोणत्या लावाने बनलेला आहे? तर महाराष्ट्रातील पठाराचा मोठा भाग जो आहे मित्रांनो तो आहे बेसाल्टिक लावाने बनलेला आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, पठारी प्रदेशातील प्रमुख नगदी पीक कोणते? तर पठारी प्रदेशातील नगदी पीक आहे मित्रांनो ते आहे ऊस. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, महाराष्ट्रातील पठाराची पूर्व सीमा कोणत्या प्रदेशाशी जोडली जाते? तर महाराष्ट्रातील पठाराची पूर्व सीमा जी जोडली जाते मित्रांनो ती जोडली जाते विदर्भ मैदानात जोडली जाते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, पठारी भागातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर पठारी भागातील प्रमुख सिंचन प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे कृष्णा या नदीवर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्रातील पठारी भागात कोणती नैसर्गिक वनस्पती आढळते? तर महाराष्ट्रातील पठारी भागात जी वनस्पती आढळते मित्रांनो त्या वनस्पतीचं नाव आहे पानगळीची जंगले. या वनस्पती आढळतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात जे हवामान आढळते मित्रांनो ते आढळते उष्णकटिबंधीय मान्सूनी हवामान आढळते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील पठार कोणत्या
भूरूपाचा भाग आहे. तर महाराष्ट्रातील पठार जो आहे तो दक्कन ट्रॅप या भूरूपाचा भाग आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया पर्वतावर. सगळ्यात पहिला क्वेश्चन तो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे मित्रांनो ते कळसुबाई शिखर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तो कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर जे आहे मित्रांनो ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो कळसुबाई शिखरांची उंची किती आहे? तर कळसुबाई शिखरांची जी उंची आहे मित्रांनो ती आहे 1646 मीटर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वतरांगेला आणखी नावाने ओळखले जाते, ते नाव आहे मित्रांनो पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरली आहे? तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग जी आहे मित्रांनो ती उत्तर या दक्षिण या भागाने दिशेने पसरलेली आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर सातपुडा पर्वतरांग जी आहे मित्रांनो ती उत्तर भागामध्ये आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो सातमाळा पर्वतरांग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातमाळा पर्वतरांग जी आहे मित्रांनो ती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला आठवा अजिंठा पर्वतरांग कोणत्या विभागात आहे? तर अजिंठा पर्वतरांग जी आहे मित्रांनो ती आहे मराठवाडा या विभागामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो हरिश्चंद्रगड कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर हरिश्चंद्रगड जे आहे मित्रांनो ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दहावा आहे तो महाबळेश्वर हे कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर महाबळेश्वर जे आहे मित्रांनो ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो तोरणा किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर तोरणा किल्ला जो आहे मित्रांनो ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 12वा राजगड किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर राजगड किल्ला जो आहे मित्रांनो तो आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे तो रायगड किल्ला कोणत्या पर्वतरांगेत येते? तर रायगड किल्ला जो आहे मित्रांनो तो सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 14वा साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर साल्हेर शिखर जे आहे मित्रांनो ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा आहे तो महाराष्ट्रातील कोणती पर्वतरांग गुजरात सीमेजवळ आहे? तर महाराष्ट्रातील जी पर्वतरांग आहे गुजरात सीमेजवळ ती आहे सातपुडा पर्वतरांग. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा आहे तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत येते? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सातपुडा पर्वतरांगेत आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा आहे तो भीमाशंकर अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत येते? भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा आहे तो महादेव पर्वतरांग प्रामुख्याने कोणत्या विभागात आहे? तर महादेव पर्वतरांग जे आहे मित्रांनो ते आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो महाराष्ट्रातील घाट रस्ते प्रामुख्याने कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर महाराष्ट्रातील घाट रस्ते जे आहे ते मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो थळघाट कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर थळघाट जे मित्रांनो ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो बोरघाट कोणत्या पर्वतरांगेत येतं? बोरघाट जे आहे मित्रांनो ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन तो आंबोली घाट कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर आंबोली घाट जो आहे मित्रांनो तो आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.